हॅलो फ्रेंड्स, मी तेजस गायधने. मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या BCom 6 सेमकरिता इंडियन इकॉनॉमिक्स रूरल म्हणजे रूरल इकॉनॉमिक्स 6 सेमकरिता रूरल इकॉनॉमिक्स आहे आणि 5व्या सेमला अर्बन इकॉनॉमिक्स होता. 6व्या सेमकरिता रूरल इकॉनॉमिक्स आहे आणि आजचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. याच्या अगोदर 2 व्हिडिओ झालेले आहेत म्हणजे 6 सेमवर रूरल इकॉनॉमिक्सवर आधारितच याच्या अगोदर 2 व्हिडिओ मी टाकलेले आहेत आणि 2 व्हिडिओसुद्धा MCQवरच आधारित आहेत. ठीक आहे, जर तुम्ही अजूनपर्यंत बघितले नसाल तर ते सुद्धा बघून घ्या किंवा मी त्याची लिंक मी माझ्या सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंकसुद्धा इन्क्लूड करीत आहे. ठीक आहे, तर आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियमचे यामध्ये क्वेश्चन तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे मित्रांनो, तर या अगोदर जर तुम्ही माझा यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केले नसाल तर करून घ्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. ठीक आहे मित्रांनो, तर चला पहिला क्वेश्चन बघू. पहिल्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे? ग्राम उदय से भारत उदय अभियान इज फॉर कुणाकरिता आहे? ग्राम उदय से भारत उदय अभियान कुणाकरिता आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे पंचायती राजकरिता आहे. ठीक आहे, आणि हा जो अभियान आहे हा अभियान जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी बर्थ ॲनिव्हर्सरी होती तेव्हा हा इंट्रोड्यूस करण्यात आला. हा जो अभियान आहे तेव्हा हा लागू इंट्रोड्यूस करण्यात आला. त्याच्यानंतर नंबर 2, द सॉईल हेल्थ कार्ड वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस इन विच स्टेट ऑफ इंडिया बाय नरेंद्र मोदी. तर माती आरोग्य कार्ड सर्वप्रथम कोणत्या राज्यात परिचित करण्यात आला? नरेंद्र मोदीद्वारे. ठीक आहे, तर हा जो आहे याचं करेक्ट आन्सर आहे राजस्थान. सर्वात अगोदर जो शेतीचं माती परीक्षण आहे ते शेतीचे माती परीक्षण राजस्थान या राज्यामध्ये करण्यात आलं. त्याच्यामुळे ऑप्शन सी जो आहे राजस्थान हा करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ NREGP? NREGPचा फुल फॉर्म काय आहे? NREGP म्हणजे जो आता मनरेगा जो म्हणतो आपण, सध्याची जी योजना आहे, खूप पॉप्युलर योजना आहे मनरेगा आणि मला वाटते जगातील सर्वात चांगल्या योजनेपैकी एक योजना आहे. जी योजना रोजगार, खूप जास्त प्रमाणात रोजगार पुरविते अशा प्रकारची योजना मनरेगा. आणि ती जी योजना आहे त्या योजनेचा अगोदरचं जो नाव होता तो होता NREGP. तर या NREGPचं फुल फॉर्म काय आहे? तर NREGPचं फुल फॉर्म आहे नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्रॅम. काय आहे? नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्रॅम. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, आता याचं नाव बदलून काय झालेलं आहे? MG मनरेगा. MG म्हणजे महात्मा गांधी, मनरेगा M म्हणजे महात्मा गांधी, N माने नॅशनल, R माने रूरल, E माने एम्प्लॉयमेंट, G माने गॅरंटी आणि मनरेगा A माने ॲक्ट. ठीक आहे, तर आता त्याचं नाव बदलून म्हणजे मनरेगा असं नाव त्याचं चेंज झालेलं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4, नीति आयोग ऑन 31 October 2016 launched the first agricultural index of its kind. What it is called? म्हणजे नीती आयोगाने सर्वप्रथम 31 ऑक्टोबरला पहिला कृषी निर्देशांक काढायला सुरुवात केली, स्टार्ट केलं. तर त्याला काय म्हटलं गेलं? त्याला काय म्हटले जाते? तर तो जो इंडेक्स आहे त्या इंडेक्सला काय म्हटलं जाते? तर त्या इंडेक्सला म्हटलं जाते ॲग्रिकल्चरल मार्केटिंग अँड फार्म फ्रेंडली रिफॉर्म इंडेक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5, द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ यार्न सप्लाय स्कीम इज. यार्न सप्लाय स्कीम जी आहे त्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर यार्न सप्लाय म्हणजे आपण सूत पुरवठा योजना म्हणू किंवा धागा पुरवठा जी योजना आहे ती सूत किंवा धागा पुरवण्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? त्या स्कीमचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर हे जी उद्दिष्ट आहे नॅशनल हँडलूम कॉर्पोरेशन जी आहे, राष्ट्रीय हातमाग कॉर्पोरेशन जी आहे ही योजना म्हणजे लागू करत असतेस आणि यार्न सप्लाय करत असते. तर यार्न सप्लाय करणारी या मुख्य योजनेचं उद्दिष्ट काय आहे? तर याचं उद्दिष्ट आहे सूत गिरणीला ज्या किमतीमध्ये सूत येतो, ज्या किमतीला सूत देण्यात येते त्याच किमतीला सर्वसाधारण हातमाग जे विणकर आहेत ते हातमाग विणकराला सुद्धा त्याच किमतीमध्ये सूत पुरवठा झाला पाहिजे, हा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे.
ठीक आहे. म्हणजेच त्यांची कोणत्याच प्रकारची प्रताडणा होऊ नये, कोणत्याच प्रकारचं काय म्हणू आपण त्याला, त्याचं शोषण होऊ नये, अशा प्रकारचं आर्थिक शोषण होऊ नये याकरिता याचं मुख्य उद्दिष्ट आहे ऑप्शन बी. ठीक आहे. मेक अवेलेबल ऑल टाईप्स ऑफ यार्न ॲट मिल गेट प्राईस टू द एलिजिबल हँडलूम वेवर्स. म्हणजे जे हातमाग विणकर आहेत त्यांनासुद्धा मिलला ज्या पैशामध्ये यार्न मिळतो त्याच पैशामध्ये त्यांना पण मिळेल. क्वेश्चन नंबर 6. हेल्थ इन्शुरन्स स्कीम फॉर हँडलूम वेवर्स अँड इन्सियरी हँडलूम वर्कर इज बीइंग इम्प्लिमेंटेड थ्रूआउट. म्हणजेच का म्हणून हातमाग विणकरांसाठी व श्रमिकांसाठी असलेली आरोग्य विमा योजना कोणामार्फत लागू करण्यात येते. म्हणजे कोणामार्फत लागू करण्यात येते. ICICI, HDFC, मेडलाईफ, LIC की बिर्ला सन लाईफ. काय आहे याचा करेक्ट आन्सर? आन्सर आहे ICIC ऑप्शन ए. ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, ILGICL. ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर ही आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट 7. महात्मा गांधी बनकर योजना स्कीम इज ॲन अमाल्गमेशन ऑफ डॅश अँड ॲड ऑन ग्रुप इन्शुरन्स स्कीम. जी महात्मा गांधी बनकर योजना आहे, ही जी योजना आहे ही दोन ज्या स्कीम आहेत त्या दोन स्कीमला मर्ज करून एक योजना तयार करण्यात आली. तर त्यांनी एकाचं तर नाव दिलेलं आहे की ग्रुप इन्शुरन्स स्कीम, परंतु एक योजना पुन्हा एक पहिली योजना कोणती आहे, म्हणजे दोन योजनांचं मर्ज करून त्यांना दोघांना अमाल्गमेट करून एकत्रित करून महात्मा गांधी बनकर योजना ही नवीन योजना तयार करण्यात आली. तर दुसरी योजना कोणती होती? एक योजना तर ग्रुप इन्शुरन्स आहे, तर दुसरी म्हणजे समूह विमा योजना आहे. तर पहिली योजना कोणती होती? तर याचं करेक्ट आन्सर आहे जनश्री विमा योजना ऑप्शन बी. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, जनश्री विमा योजना. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, महात्मा गांधी बनकर योजना स्कीम इज बीइंग इम्प्लिमेंटेड इन कोलॅबरेशन विथ द. म्हणजे महात्मा गांधी बुनकर योजना ही कोणाच्या सहयोगाने लागू करण्यात येते? कोणाच्या सहयोगाने लागू करण्यात येते? ऑप्शन ए, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ऑप्शन ए. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9. इंडियन ग्रीन रिव्हॉल्युशन स्टार्टेड फ्रॉम. हा क्वेश्चन मला वाटते एका व्हिडिओमध्ये पण झालेला आहे, याच्या अगोदरच्या 2 व्हिडिओपैकी एका व्हिडिओमध्ये झालेला आहे. ग्रीन रिव्हॉल्युशन केव्हापासून स्टार्ट करण्यात आला, केव्हापासून म्हणजे कुठे स्टार्ट करण्यात आला, म्हणजे शहराचे नाव दिले आहे बेंगलुरू, कानपूर, दिल्ली, मुंबई, पंतनगर. तर हा जो स्टार्ट झाला किंवा सुरुवात झाली हरित क्रांतीची पंतनगर ही येथे उत्तराखंडमधला पंतनगरमध्ये या हरित क्रांतीची सुरुवात झाली. परंतु सर्वात जास्त जो हरित क्रांती सर्वप्रथम लागू करण्यात आली किंवा म्हणून सगळ्यात जास्त क्षेत्रामध्ये हरित क्रांती लागू करण्यात आली तो म्हणजे पंजाबमध्ये. ठीक आहे. किंवा त्याचा बेनिफिट, हरित क्रांतीचा सगळ्यात जास्त बेनिफिट पंजाबला मिळाला, परंतु सुरुवात मात्र उत्तराखंडपासून झाली, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ते पण शहराचं नाव पंतनगर. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 10. किसान मित्र इज ॲन एम्प्लॉई ऑफ. कुणाचं एम्प्लॉई आहे किसान मित्र? तर किसान मित्र हा स्टेट गव्हर्नमेंटचा आहे. स्टेट गव्हर्नमेंटचं म्हणजे राज्य सरकारचं एम्प्लॉई आहे. त्याच्यानंतर नंबर 11. डॅश पोर्टल हॅज बीन लॉन्च फॉर डिजिटलायझेशन ऑफ FCP माने फार्मर क्लब प्रोग्रॅम. तर याचं जी आहे शेतकरी क्लब कार्यक्रम FCPचं डिजिटलायझेशनकरिता कोणत्या प्रकारचं पोर्टल लॉन्च करण्यात आलं? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. काय? कृषक सारथी हा पोर्टल लॉन्च करण्यात आला. त्याच्यानंतर 12. व्हॉट इज द टोटल कवर ऑफ फॅमिली पर ॲनम अंडर द PMJAY इन रुपीज डॅश लाख्स. म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
पी एम म्हणे पी म्हणे प्रधान, एम म्हणे मंत्री, प्रधानमंत्री, प्राईम मिनिस्टर म्हणू शकतो आपण. पी एम याने प्राईम मिनिस्टर. जे ए वाय म्हणजे जन, जे माने जन, ए माने आरोग्य, वाय माने योजना. ठीक आहे. प्राईम मिनिस्टर जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत किती लाख रुपयाचं कवर, कौटुंबिक कवर किंवा सुरक्षितता मिळत असते? किती लाख रुपयाची? हे तर सगळ्यांनाच माहीत असेल. 5 लाख रुपयाचं. ठीक आहे ना. 5 लाख. सी. नंबर 13. The fund allocation for Deen Dayal Upadhyay Gram Jyoti Yojana in budget 2019-20 in rupees crores, म्हणजे 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना या योजनेकरिता किती रुपयाचा बजेट मंजूर करण्यात आला होता? किती रुपयाचा बजेट? तर या योजनेचा मुख्य उद्दिष्ट होता घर घर बिजली, प्रत्येक घरामध्ये बिजली म्हणजे काय म्हणू आपण त्याला, इलेक्ट्रिसिटी गेली पाहिजे, हा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट होता, ग्राम ज्योती योजनाचा. ठीक आहे. तर याचा जो बजेट 19-20 घेण्यात आला तो 4066 म्हणजे 4066 करोड रुपयाचा बजेट या योजनेमध्ये लागू करण्यात आला होता, म्हणजे मंजूर करण्यात आला होता. Number 14. What is the scheme meant for placement link training for the rural poor youth? Rural poor youth म्हणजेच ग्रामीण गरीब यूथकरिता, ग्रामीण गरीब तरुणांकरिता म्हणजे जॉब प्लेसमेंट मिळावी. ठीक आहे. याकरिता प्रशिक्षण देणारी कोणती योजना आहे? ठीक आहे. ही जी योजना आहे, ही योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे की जे काही प्रशिक्षण आपण देऊ त्यांना 70% मॅक्झिमम 70 म्हणजे किमान 70% तरी लोकांना जॉब मिळाली पाहिजे किंवा त्यांनी स्वतःचं जॉब क्रिएट केलं पाहिजे किंवा त्यांनी स्वतःचं कामधंदा सुरू केला पाहिजे. त्याच्यासाठी लोन प्रोव्हाइड करणे वगैरे हे सगळे काम या मार्फत करण्यात येते. तर हे ग्रामीण भागातील गरीब तरुणांना जॉब प्लेसमेंट मिळावी याकरिता प्रशिक्षण देणारी कोणती योजना आहे? तर कोणती योजना आहे? ऑप्शन बी. कोणती? DDU-GKY म्हणजेच दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. ठीक आहे. या योजनेचा लॉंग फॉर्म हे आहे DDU-GKY म्हणजेच दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. त्याच्यानंतर नंबर 15. CACP is a decentralized agency of the government of India to advise on the price policy of various crops in India. What does CACP stand for? म्हणजे CACP ही अशी का म्हणून आपण त्याला डिसेंट्रलाइज म्हणजे विकेंद्रीकृत एजन्सी आहे जी भारत सरकारला ॲडवाईस देत असते पिकांची आधार किंमत ठरविण्याकरिता. तर या एजन्सीचा म्हणजे फुल फॉर्म काय आहे? काय म्हणू शकतो आपण याला? काय म्हणतात? CACP मीन्स कशाला म्हणतात? CACP. तर CACPचा लॉंग फॉर्म आहे काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट्स अँड प्राइसेस. ठीक आहे. ऑप्शन ई. लक्षात ठेवा, काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट्स अँड प्राइसेस, CACP. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. सौभाग्य योजना स्टँड फॉर. सौभाग्य योजना जसं मी कोणती म्हटलं, दीनदयाल उपाध्याय कोणती ग्राम ज्योती योजना जी होती ती योजने म्हणजे ही जी आहे सुलभा सौभाग्य योजना ही तिच्यामध्ये मर्ज करण्यात आली आता. ठीक आहे. अगोदर होती ही सौभाग्य योजना. तर ही कशाकरिता होती म्हणजे याचं कशाकरिता निर्माण करण्यात आली होती? तर ही निर्माण करण्यात आली होती इलेक्ट्रिसिटी कनेक्शनकरिता. इलेक्ट्रिसिटी कनेक्शनकरिता ही योजना स्टँड करण्यात आली होती. त्याच्यानंतर नंबर 17. फर्स्ट कॅटल ब्लड बँक
ऑफ इंडिया इज स्टार्टेड इन द स्टेट. म्हणजेच काय, भारतातील पहिली गुरांची रक्तपेढी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? ओडिसा. ऑप्शन ई. ऑप्शन ई ओडिसा या राज्यात सर्वप्रथम गुरांची रक्तपेढी सुरू करण्यात आली होती. त्याच्यानंतर नंबर 18. मिनिमम सपोर्ट प्राईस. मिनिमम सपोर्ट प्राईस आपण ज्याला MSP म्हणतो, इज डिसाइडेड एव्हरी इयर बाय CACP. दिस सिस्टम ऑफ MSP स्टँड फ्रॉम द इयर. म्हणजे CACPद्वारे दरवर्षी पिकांची आधारभूत किंमत, किमान आधारभूत किंमत ज्याला आपण MSP म्हणतो, ही ठरवल्या जाते. ही पद्धती कोणत्या वर्षीपासून सुरू करण्यात आली? ही जी मेथड आहे, ही जी आहे सिस्टम, ही कोणत्या वर्षीपासून? स्टार्टेड फ्रॉम द इयर. कोणत्या वर्षीपासून स्टार्ट करण्यात आली? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 18. विचार करा, याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन पुन्हा देतो, तोपर्यंत तुम्ही विचार करा. तर हा जो आहे MSP, आता एक बिल आलेला आहे बघा. आता बिल 2-3 बिल शेती, किसान, आणि तिकडे वरती नॉर्थमध्ये खूप सारं किसान आंदोलन चालू आहे. ठीक आहे, योगेंद्र यादव वगैरे त्या किसान आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो. ठीक आहे, तर का बरं आंदोलन करत आहेत? तर हा जो आहे किसान MSP, हा MSP सरकार म्हणत आहे की MSP आम्ही बंद करणार नाही आहेत, MSP चालूच राहणार आहे, तरी पण आंदोलन करत आहेत. तर याचं मागचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे सरकारने असं म्हटलेलं आहे की आता शेतकऱ्यांचं जे पीक आहे किंवा माल आहे, तो म्हणजे व्यापारी किंवा कंपनी डायरेक्ट उचलू शकते किंवा डायरेक्ट घेऊ शकते, त्यांना तो अधिकार देण्यात आला. अगोदर पंचायत समितीमध्ये विकल्या जात होता, आता फुल परमिशन देण्यात येईल कोणाला? कंपन्यांना. कंपनी शेतकऱ्यांचं माल उचलेल. ठीक आहे, ठीक आहे, परंतु त्याचं बाजार समितीवाले विरोध करत आहेत, कारण की बाजार समितीमध्ये माल येणार नाही, त्याच्यामुळे बाजार समित्या खतम होऊन जातील, त्याच्यामुळे बाजार समितीवाले विरोध करत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे किसान म्हणजे शेतकरीसुद्धा विरोध करत आहेत. का बरं? कारण की हा जो MSP आहे, म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस आहे, हा MSP जरी सरकार म्हणजे लागू करत असेल, की म्हणजे जसं आता धान आहे, धानाचं MSP आहे आता 1815 होता मागच्या वर्षी, यावर्षीपासून 1865 झाला, 50 रुपये वाढ झाली. आधारभूत किंमत, धानाची आधारभूत किंमत आहे, मिनिमम आधारभूत किंमत ही 1865 एवढी आहे. परंतु कंपनीवाले त्याच्यापेक्षा कमी किमतीने पण घेऊ शकतात. ठीक आहे, जर मग किसान लोकांची अशी मांग आहे, म्हणजे शेतकऱ्यांची अशी मांग आहे की ठीक आहे, तुम्ही MSP लागू करत आहात आणि तुम्ही कंपन्यांना जर आवाहन करत आहात, कंपनी घेत आहेत, तर MSPच्या कमी किमतीने कंपन्यांनी घेऊ नये, अशा प्रकारची कायद्यामध्ये तरतूद करा. जर आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीने जर कंपन्या शेतकऱ्यांचा माल जर विकत घेत असतील, तर त्याच्यावर कोर्ट कारवाई झाली पाहिजे, कायद्याचं उल्लंघन झालं पाहिजे, अशा प्रकारची कलम तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करा. परंतु अशा प्रकारची कलम, कोणतीच कलम त्या कायद्यामध्ये मेन्शन करण्यात आलेली नाही आहे. म्हणजे तुम्ही जरी म्हणजे काम आपण त्याला गव्हर्नमेंटने जरी MSP लागू केली, तरी पण त्या MSPपेक्षा कमी किमतीने कंपनीवाले शेतकऱ्यांचं माल खरेदी करणार. ठीक आहे, ठीक आहे ना, कारण की सगळ्या आता माल जर पोहोचणार नाही, तर त्याच्यापेक्षा कमी किमतीने जर कंपन्या जर खरेदी करत असतील, तर मग त्यामुळे तुमच्या MSP लावण्याला काही एक अर्थ राहणार नाही. त्याच्यामुळे ती एक कंडिशन ठेवण्यात यावी. या गोष्टीसाठी मागील 1 महिन्यापासून कुठे आंदोलन चालू आहे, तिकडे नॉर्थमध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, तिकडे खूप सारे आंदोलनं चालू आहेत. ठीक आहे ना, इकडच्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत तो किसान कायदा अजूनपर्यंत समजलेला नाही आहे. तो हाच आहे कारण. ठीक आहे, नंतर कधीतरी पाहू. तर मी विचारत होतो की हे जी CACP आहे, हे CACP दरवर्षी MSP ठरवत असते. तर हे MSP ठरवण्याचं व्यवस्था आहे, सिस्टम आहे, केव्हापासून स्टार्ट झाली? तर याचं करेक्ट आन्सर आहे 1970-71. 1970-71 पासून हे MSP स्टार्ट झाली.
त्याच्यानंतर डॅश पर्सेंटेज FDI in trading including e-commerce for process food manufactured is allowed in India. म्हणजे सांगितलेलं आहे की ई कॉमर्स अंतर्गत एखाद्या उत्पादन प्रक्रियेकरिता किती टक्के FDIला भारतात परवानगी देण्यात आलेली आहे. ठीक आहे. खाद्य उत्पादनामध्ये किती पर्सेंट, तर 100%. याचा करेक्ट आन्सर आहे 100%. नेक्स्ट 20 फुल फॉर्म ऑफ RIDF. RIDFचं फुल फॉर्म काय आहे फुल फॉर्म? रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड हा जो फंड आहे हा ग्रामीण भागातील जो काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो विकसित करण्याकरिता हा फंड देण्यात येतो. मग रस्ते असतील, कामून आपण पाण्याची सोय असेल, रस्त्याची सोय असेल, नळ योजना असेल, हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मग शाळा असेल, ग्रामपंचायत असेल, याच्या संदर्भामध्ये हा RIDFचा जो फंड आहे हा फंड केंद्र सरकारकडून देण्यात येतो. नंबर 21 प्रधानमंत्री ग्राम सडक योजना वॉज लॉन्च इन द इयर. म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कोणत्या वर्षी लॉन्च करण्यात आली? ही लॉन्च करण्यात आली जेव्हा अटल बिहारी वाजपेयी हे प्रधानमंत्री होते त्यावेळेस हे लॉन्च करण्यात आली होती. तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 2000 वर्षी ही लॉन्च करण्यात आली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर 22 इंडियाज ॲन्युअल युरिया कंजम्पशन इज डॅश मिलियन टन्स अँड इट इज वन ऑफ द लार्जेस्ट इन द वर्ल्ड. ठीक आहे. युरिया कंजम्पशनसाठी भारत हा दुसऱ्या नंबरचा देश आहे. पहिल्या नंबरचं चीन आहे, दुसऱ्या नंबरचा भारत आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर भारताने आत्ता सध्या 1920चा जर विचार केला तर किती मिलियन टन युरिया कंजम्पशन केलेलं आहे? तर याचं करेक्ट ॲन्सर आहे ऑप्शन डी. किती? ऑप्शन डी 30 मिलियन टन. 30 मिलियन टन एवढा युरियाचं कंजम्पशन म्हणजे उपभोग भारतातल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे, शेतीने केलेला आहे. ठीक आहे, या वर्षात. त्याच्यानंतर 22 झाला मी डायरेक्ट 24. अच्छा, अरे उलटं झालं वाटते. 23 व्हॉट इज द mandate ऑफ फंड allocation टू वुमन फार्मर अंडर नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन. म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन अंतर्गत महिला शेतकऱ्यांना किती आवश्यक फंड संबंधी परवानगी देण्यात आली? ठीक आहे. सिक्युरिटी मिशनतर्फे नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन अंतर्गत म्हणजे आवश्यक जो फंड आहे तो महिला शेतकऱ्यांसाठी किती पर्सेंट अलोकेटेड करण्यात आला, अलोकेशन करण्यात आलं? तर याचं करेक्ट ॲन्सर आहे 30%. 30% बी, ऑप्शन बी. त्याच्यानंतर 24 इंडिया इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ व्हेरियस क्रॉप्स एक्सेप्ट. म्हणजेच खालील विविध पिकापैकी फक्त एक पीक सोडून बाकी सर्व पिकामध्ये भारत जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. तर कोणत्या बाबतीमध्ये? बनाना म्हणजे केळीच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा आहे. मँगो म्हणजे आंब्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्वात मोठा उत्पादक आहे, जगातील सर्वात मोठा उत्पादक. ओक्रा म्हणजे भेंडीच्या बाबतीमध्ये सुद्धा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. बटाटा जो आहे, बटाट्याच्या बाबतीमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. पहिल्या क्रमांकाला चीन आहे, दुसऱ्या क्रमांकाला भारत. तर त्याच्यामुळे पोटॅटो उत्पादकामध्ये हा सर्वात मोठा नाही आहे, सेकंड नंबर आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे कोणता आहे, कोणता सोडून पोटॅटो सोडला म्हणजेच कोणता, बटाटे जर सोडले तर बाकी केळीमध्ये, आंब्यामध्ये, भेंडीमध्ये सर्वात मोठा देश आहे उत्पादनात. त्याच्यानंतर लास्ट नंबर 25 दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना इज इम्प्लिमेंटेड बाय द मिनिस्ट्री ऑफ. कोणत्या मंत्रालयामार्फत ही योजना लागू करण्यात येते? दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ही कोणत्या
मिनिस्ट्रीमार्फत इम्प्लिमेंट करण्यात येते. कोणत्या मिनिस्ट्रीमार्फत? ऑप्शन डी रूरल डेव्हलपमेंट. ठीक आहे, ग्रामीण विकास मंत्रालय. ठीक आहे, याद्वारे ही योजना इम्प्लिमेंट करण्यात येते. ठीक आहे मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच, या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू. जर तुमचा माझा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा माय चॅनल. ठीक आहे, थँक्यू.